सांगलीत उपनगरांमध्ये पुराचे पाणी शिरले, 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे। सांगली शहरात पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णा नदीच्या पाणीपातीत झपाट्याने वाढ होते। बुधवारी दिवसभरात पाण्याची पाती 10 ते 12 फुटांनी वाढली। शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, दत्तनगर, काकानगर परिसरातील 60हून अधिक घरात पुराचे पाणी शिरलेले आहे। नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी आणि सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आलेलं आहे। कर्नाळ चौकी ते शिवशंभू चौक रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरणासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली आहे। शहराचा महापुराचा धोका वाढलेला आहे। पावसाचा जोर दिवसभरात कमी झाला आहे, पण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातीत फुटाफुटाने वाढ होते आहे। बुधवारी सकाळी 7 वाजता 33 फूट पातळी होती, ती गुरुवारी 44 फुटांपर्यंत पोहोचली। मध्यरात्री सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पुराचं पाणी शिरलं। महापालिकेने या परिसरातील नागरिकांना तातडीनं स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या। दत्तनगर, काकानगर परिसरातील घरांना पाण्यानं वेढा दिलाय। सांगली कर्नाळ रस्ता सकाळीच पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। नदीकाठावरील स्वामी समर्थ मंदिर, कृष्णामाई मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरल्याने महापालिकेने कोपवाड येथे अंत्यविधीची व्यवस्था केली आहे। सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाण्याखाली गेलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।